ह्याचे सीन्स असले ना की असं वाटतं आई शपथ हा काय करतोय ना काम. तर तीच त्याची ब्युटी आहे की कारण सापडलं की संपलं. कट्टू हे बोलल्यानंतर ऐक ना मी आम्रखंड आणले हो कुट्टिंग. मी त्याला काहीतरी बोलते आणि तो अचानक भडकतो, तो घाबरते. आणि म्हणते, मी काही चुकीचं बोलले का, मग मी घाबरले, तुम्ही चिडलात एकदम. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या सेटवर मी आली आहे. नेहमी वसू आणि रम्या म्हणजे मुलगी आणि आईचे इंटरव्ह्यूज आपण पाहिलेत, पण आत्ता जरा ट्विस्ट आहे. कारण का विजयची या मालिकेत एंट्री झाली आहे. आता सासू आणि जावई असा इंटरव्ह्यू आपण करणार आहोत. निनाद लिमये जॉईन झाला आहे आपल्याला. खूप स्वागत तुझं पहिल्यांदा. सो म्हटलं की ड्रम रोल्स आणि स्वागत करूया. थँक्यू राजश्री मराठी. थँक्यू व्ह्युअर्स. मला असं कळतंय की मला खूप हेट करतायत लोक, विच इज इन टर्न अ कॉम्प्लिमेंट, सो थँक्यू फॉर दॅट. आणि जावई तर लाडका आहेच वसूचा, पण ऑफ कॅमेरा म्हणजे तुम्ही पहिल्यांदा काम करता एकत्र की ह्या आधीही काम केलं आहे, किंवा कशी ओळख आहे, कसं बॉन्ड आहे, काय सांगशील? आम्ही ह्याच्या आधी काम केलं आहे तुझं माझं ब्रेकअपमध्ये, आणि तेव्हा पण आम्ही म्हणजे धमाल करायचो तेव्हासुद्धा. आणि मला ह्याचे सीन्स असले ना की असं वाटतं आई शपथ हा काय करतोय ना काम. आणि आता ह्याच्या बरोबर, कारण तेव्हा आमचे एकत्र सीन नव्हते, कॉम्बिनेशनमध्ये असलं तर वगैरे असे, पण आता इंडिव्हिज्युअल आम्ही जेव्हा काम करतोय ना, कमालीची केमिस्ट्री म्हणजे सॉरी स्वतःचं आणि आमच्या दोघांचं कौतुक करते, पण असं ना सांगायला लागत नाही आहे की ए लुक दे आता, किंवा आम्ही ॲडलिब्स घेतोय, आम्ही वाटेल ते करतोय दोघंजणं, आणि ते इतकं छान वाटतंय करताना ना. कारण असा कोणी एक ॲक्टर तुमच्याबरोबर असेल ना तर तो सीन इतका खुलतो मस्तपैकी. आणि ह्याचे तर मूड स्विंग्स जे काय सीनमध्ये असतात ना, तर ते खूप कमाल असतात. त्यामुळे खऱ्या अर्थाने मजा येते काम करताना. आणि वसूला हवा तसा जावई मिळाला असं म्हणायला हरकत नाही. कारण का सुरुवातीला असं वाटत होतं की विजय कसा आहे, म्हणजे आम्हालाही प्रेक्षक म्हणून कळत नव्हतं की नेमकं ह्याचे म्हणजे कॅरेक्टरिस्टिक्स काय असणार आहेत, हा चांगला असणार आहे की काय असणार आहे. पण त्याचं रम्यावर प्रेम आहे, पण तो रम्यासाठी काही करू शकतो. मग आत्ता जेव्हा निना तुला जेव्हा कळलं की असं कॅरेक्टर आहे, कशी तुझ्यापर्यंत ही मालिका आली पहिलं तर? आणि ही मालिका खूप बघितली जाते आणि टॉप रेटिंग मालिका आहे, तर तुझ्यापर्यंत त्या गोष्टी येत होत्या का आणि तू फॉलो करत होता? खरं सांगायचं तर अगोदर नव्हतो करत, पण मला जेव्हा ऑफर आली तेव्हा मी जरा बघितलं शूटच्या आधी. सो आणि मला रेटिंग्सबद्दल वगैरे तर माहीतच होतं. सो तसंच, आणि ब्रीफ तसंच होतं की जसं तुम्हाला वाटलं की कळायला नाही पाहिजे सुरुवातीला की काय त्याच्यात किती छटा दिसणार आहेत. आणि त्याचं प्रेम आहे, अतोनात प्रेम आहे, आणि त्याच्यासाठी त्या प्रेमापोटीच त्याची ती एक्सेंट्रिसिटी आहे. सो त्याच्या भावनांवर त्याचा कंट्रोल नाही आहे. इतकं फक्त ब्रीफ होतं की आता नाव यू प्ले. आणि द बेस्ट थिंग अबाउट द टीम इज की ते करू देतात, फ्री हँड सोडतात की तू कर. सो म्हणजे आमच्यामध्ये पण केमिस्ट्री आली आहे, कारण वी डोंट डिस्कस मच, वी रिहर्स, आणि त्या रिहर्सलमध्ये काही गोष्टी येतात आणि त्या देन वी कीप इट. पण थांबत नाही काम, तरी टेकमध्ये काहीतरी जे सुचत राहतं. सो यू बिल्ड ऑन थिंग्स अँड दॅट्स द फन पार्ट. मग डिरेक्टर पण असे असतात की हां तू कर काय वाटतंय तुला, सर मी असं पण करू शकतो, हां चांगलं वाटतंय कर असं करत. सो ते त्याच्यामुळे ते अजून खुलतं, ते डेप्थ मिळते त्याला. आणि जेव्हा तुझी एंट्री झाली मालिकेत तेव्हा म्हटलं की इतका क्यूट डिम्पलवाला फेस इतका नेगेटिव्ह कॅरेक्टर कसं प्ले करणार आहे. सो एक सरप्राईज पॅकेज होतंच. पण म्हणजे आपण कॅरेक्टरसुद्धा आपण जेव्हा ॲक्ट करतो ना तेव्हा आपण शोधत असतो की कुठे अच्छा आत्ता मला कॅरेक्टर सापडलं, किंवा आत्ता मी तर साचाच मोल्ड झालो आहे. मला सांग, तो सीन तुला आठवतो का की तुला कळलं की नाही आता मला विजय कॅरेक्टर सापडलं आहे? असं पूर्णपणे सापडलं असं नाही म्हणता येणार, कारण सिरियलमध्ये द फ्लो कीप्स ऑन चेंजिंग ऑल्सो. जशा जशा घटना इव्हेंट्स बदलतात तसे तसे तुमचे आपण नॉर्मल आयुष्यात पण एकांगी नसतोच ना, की हा माणूस असाच असतो असं नसतं. चांगला माणूस कधी वाईटही वागू शकतो, वाईट माणूस कधी चांगलाही वागू शकतो. तो तसं होत राहतं. आणि मला वाटतं तीच त्याची ब्युटी आहे की कारण सापडलं की संपलं, मग काय मजा नाही. मग तेच हां मला कळलं की आता हा असा वागेल, आता हा तसा वागेल, मग आता इथे मला हे करायचं आहे ते करायचं, मग मजा नाही, त्याची मजा संपेल. आणि उलट तेच आत्ता जे चॅलेंजिंग आहे ते आवडतं आहे,
की अजून अजून हा अँगल पण एक्सप्लोअर करून बघूया. अच्छा हे असं आलं आहे का, मग आता काय वाटत असेल त्याला, चल ना मग असं करून बघूया. तर त्याची गंमत जास्त आहे. विजयच्या विजयच्या बाबतीत इंटरेस्टिंग सीन्स आमचे खूप चांगले झालेत. एक दोन नंदिनी बरोबरचे खूप चांगले झालेत. त्यावेळेला विजय बरोबरचे म्हणजे पार्थ बरोबरचे सीन्स, ते कॉलर बिलर पकडायचे, तेही खूप इंटेन्स झाले होते. सो ती गंमत फार म्हणजे वेगवेगळ्या लोकांबरोबरची वेगवेगळी केमिस्ट्री आहे. सो ते ह्यांच्याबरोबर खूप असे लवी डवी सीन्स असतात आणि मध्येच मी उखडतो. पण विजयबरोबर तर कम्प्लीट टशन आहे, नंदिनी बरोबर कोल्ड वॉर आहे. सो तेच 3 प्रकारच्या म्हणजे हे तर जस्ट, आणि प्रत्येकाबरोबरचे आहेत ना, विक्रम काकांबरोबरचे आहेत, मानिनी बहिणीबरोबरचे आहेत. तर ते वेगळे आहेत, ते रिस्पेक्टफुल पण आहे, पण त्याला एक धार ठेवायची पण आहे स्वतःची. सो ते एक चॅलेंजिंग आहे. हां, असं एक. सो ते असे वेगवेगळे इंटरपर्सनल रिलेशनशिप्स इतके छान खुलून आलेत की त्याची मजा जास्त येते. अरे फारच सुंदर. कारण पहिल्या दिवशी आम्ही एकत्र पहिले काम केलं नव्हतं. पहिल्या दिवशी पहिलाच सीन होता आणि तो असा ऑकवर्ड सीन होता माझ्यासाठी स्पेशली, की पहिल्याच भेटीत तो तिला मागणी घालतो. असं सहसा होत नाही ना. तर मी आपला वाचला सीन, म्हटलं ओके, म्हटलं हे कसं करायचं आता, ह्याच्यात कन्व्हिक्शन कसं आणू मी, की पहिल्याच ह्याच्यात. मग तो म्हणतो की मग ती स्टोरी सांगितली त्यांनी मला, की तिने काय काय केलं आणि ती कसं मॅनिप्युलेट करून सांगते बॅक स्टोरी, की माझ्या बाबतीत असं झालं तसं झालं वगैरे वगैरे. वेरेज तिची पण त्याच्यात चूक आहे हे सांगत नाही ती. त्याच्यामुळे तिच्याबद्दलची सिम्पथी वगैरे वगैरे. आणि जेव्हा आम्ही काम करायला लागलो तेव्हा इट फेल्ट लाईक अरे आय नो हर. सो त्याच्यामुळे ती म्हणजे काश्मीराबद्दलची गंमत ती आली, की वी आर कम्फर्टेबल ऑन द व्हेरी फर्स्ट डे, की अरे मस्त मस्त होतं आहे आपलं, काहीच प्रॉब्लेम नाही आपल्याला. असं म्हणजे असं सरप्राईझिंगली पटकन त्याच आठवड्यात एंगेजमेंट पण झाली वगैरे वगैरे. तर ते असं थोडंसं असं ओव्हरवेल्मिंग होऊ शकतं ना कोणाला, बट वी वर कम्फर्टेबल. सो ती गंमत आहे त्याची. आणि आता मी बघितलं की मालिकेमध्ये जरी ठशन असेल तरी कॅमेरा कट झाला की एकदम अरे हे बघ काय नवीन, अरे हे सो आता विजय किंवा म्हणजे निनाद आल्यापासून ते बॉन्डिंग अजून म्हणतो ना की अजून एक ॲड ऑन झालं आहे, ग्रुपमध्ये एक मेंबर अजून ॲड झाला आहे. तर ऑफ कॅमेरा तुमच्यात ब्रेकमध्ये किंवा अशा काय गप्पा होतात, कोणत्या गोष्टीवर गप्पा असतात? स्पेसिफिक असतं. मी बघितलं की नंदिनी आणि हिच्याबरोबर काव्याबरोबर तुमच्या मेकअप रिलेटेड गप्पा असतात. हो हो हो. इकडे ना एक तर ना आम्ही सगळे गोड खाऊ आहोत, एक जात गोड खाऊ आहोत. म्हणजे असं ग्रेट ग्रेट. सो हा जेव्हा आला ना त्याच्यानंतर आम्ही म्हटलं हा तू कुठे आता ठाण्याला राहतोस का, बरं ठाण्याला ना प्रशांत कॉर्नर आहे बरं का. सो मग मिठाई कुठली आणू, मग उद्या तू काय आणणार आहेस, अच्छा मग मी रवा केक का, ओके मग मी व्हॅनिला आईस्क्रीम आणतो. सो हेच असतं आमच्या इथे. बरं जेवायला बसलं की जेवणात आज काय तू आणलं, उद्या अमुक अमुक आण बरं का. सो आम्ही फ्युचरमध्ये विचार करतो आणि फक्त गोड कसं खायचं आणि किती खायचं. बरं त्याच्यातही असतं की नको नको ग मग गुंगी येते ग, मग सीन नाही होत ग पुढचे. आणि कट्टू हे बोलल्यानंतर ऐक ना मी आम्रखंड आणले हो. सो हे एवढंच चालू असतं आमचं अक्षरशः. त्यामुळे धमाल येते. आणि आत्ता ते म्हणला ना की सीन करताना, तर एक सीन होता आमचा ज्याच्यामध्ये मी त्याला काहीतरी बोलते तो अचानक भडकतो, तो घाबरते आणि म्हणतो मी काही चुकीचं बोलले का, मी घाबरले, तुम्ही चिडलात एकदा गंमत. मी म्हटलं सो ते जे मी म्हटलं ना मूड स्विंग, सो इतकं सुंदर येतं ना ते कॅरेक्टरमध्ये, त्यामुळे मजा येते काम करताना. सो आय एम रिअली एन्जॉईंग दिस पर्टिक्युलर फेज नाव. आता मला कळतंय की मस्त गोड सीन्स का होत आहेत, गोड खाऊन होत आहे. क्या बात आहे. बरं निनाद, एका बाजूला नाटकही सुरू आहे, म्हणजे नाटकही करतोयस आणि मालिका म्हटलं की आपण रोज घराघरात पोचतो, पण नाटकाशी प्रेम तुझं कायम आहे, राईट? सो राईट, ते मला एक्सप्लेन. पहिलं प्रेम. सो मी नाटकं करतच मोठा झालो. लहानपणी मी राईट फ्रॉम इंटर स्कूल इंटर कॉलेज कॉम्पिटिशन्समधली नाटकं केली, मग गुजराती व्यावसायिक नाटकं केली 8 वर्ष, मग हिंदी नाटकं केली. आत्ता मी मकरंद देशपांडेंबरोबर काम करतो, गेली बरीच वर्ष त्यांना असिस्ट करतो. आत्ता 2 वर्षापूर्वी 4 चौघी नावाचं नाटक केलं मी, विच वॉज अ बिग हिट. सो तेव्हा पण चंद्रकांत कुलकर्णी, मुक्ता बर्वे, रोहिणी अट्टंगडी, पर्ण, कादंबरी, श्रेयस, म्हणजे खूप सुंदर टीम, तीही खूपच छान आणि नाटक इतकं सुंदर. म्हणजे
आत्तापर्यंतचा ॲक्च्युली माझ्या आयुष्यातला मॅक्सिमम वेळ हा असाच गेला आहे की हा कुठेतरी रिहर्सलला चाललो आहे, कुठून तरी रिहर्सलवरून येतो आहे, कुठेतरी शोला चाललो आहे. सिरियलचं एक्झॉस्टिंग आहे सगळं. आणि मी फार सिरियल्स केल्या नाही आहेत. निवडक मोजकं काम करायला मला आवडतं. सो त्यामुळे नाटकांनाच जास्त वेळ दिलेला आहे. इनफॅक्ट आत्ताही माझा परवाच्या दिवशी एक ॲडजस्टमेंट म्हटलं माझा शो आहे, मी जरा एक तारीख ॲडजस्ट करा वगैरे, त्या दिवशी शो होता माझा पृथ्वीला. सो नाटकांबद्दल काय बोलू, नाटकंच करायची आहेत म्हणजे. सो म्हणजे त्याच्यासाठीच नाटकच करायचं आहे आयुष्यभर. बाकी सगळीकडनं कदाचित अर्थार्जनासाठी हे सगळं करतं जेणेकरून मला स्वातंत्र्य मिळावं की माझ्या आवडीचं नाटक मला करता यावं. जर तिकडे 2-3 महिने जर रिहर्सलला लागणार असेल, असं एक चॅलेंजिंग असेल कुठे, तर 2-3 महिने मला आय लाईक टू बी फोकस्ड, की दुसरं काम काही न घेता फक्त मला याच प्रोसेसमध्ये राहायचं आहे आत्ता. तर तेवढं फ्रीडम मिळण्यासाठी बाकीची कामं कदाचित करतो, आर्थिक म्हणा काही म्हणा, पण मेन फोकस आयुष्याचा नाटक. आणि असे कलाकार आहेत म्हणूनच नाटक ही परंपरा अजून जिवंत आहे आणि डेफिनेटली आहे, करेक्ट, येस. आणि प्रेक्षकही बेटर ॲक्टर्स दॅन मराठी थिएटर आर्टिस्ट. एनी डे. इतर इंडस्ट्रीमध्येही ते कौतुक होतं की मराठीचे जे ॲक्टर्स आहेत ते सगळे नाटकांमधून आलेत. सो आणि प्रेक्षक पण तितक्याच मोठा प्रतिसाद देत असतात नेहमी. सो थँक्यू सो मच. मज्जा आली खूप बोलून. आज मी रम्याला खूप मिस केलं की अजून थोडा तडका लागला असता. बट ऑल द बेस्ट आणि थँक्यू सो मच बोलल्याबद्दल. थँक्यू सो मच. विजयला वेगळं काही सांगायचं प्रेक्षकांना त्याच्या स्टाईलमध्ये? Oh my God. छान प्रेम करताय तुम्ही माझ्याबद्दल. रागातही प्रेम असू शकतं नाही का? करत राहा. इंटरेस्टिंग. बट आय लव्ह यू ऑल. क्या बात आहे. थँक्यू सो मच. थँक्यू.